उद्या गडावर जाऊन श्री खंडेरायांची भेट घेऊन मगच चंदनपुरीकडे प्रस्थान करा. आणि हे सांगण्यामागे काही कारण आहे हे ध्यानात ठेव. महाराज, आत्तापतूर तुम्ही मला सांगितलं मी ते ऐकलं नाही असं कधी झालं नाही बघा. आणि मला ठाव आहे की तुम्ही हे समज मला माझ्या भल्यासाठीच सांगताय. आणि मला बी खरं तर लई इच्छा आहे खंडोबासनी भेटायची. वय महाराज, महाराज मी तेच म्हणलं बानूला की खंडोबाचा राज्याभिषेक पाहिला हो, पण त्यांची भेट झाली नाही ना याची हुरहुर मनाला लागून राहिली बघा. वय महाराज, आता तुम्ही म्हणलात तसं खंडोबासनी उद्याच्याला भेटूनच आम्ही वस्तीवर जाऊ बघा. नारायण नारायण. शुभम भवतु. काय करू? सांगू का म्हाळसाला की पायथ्याशी एक मुलगी थांबलेली मला दिसली आहे ते? सांगू का? म्हाळसा, तुला एक सांगायचं होतं. देवांचा गडावर राज्याभिषेक पार पाडला. राज्याभिषेकासाठी आलेली सारी पाहुणे मंडळी सुद्धा परतली. पण काय म्हाळसा, गडाच्या पायथ्याशी मला एक मुलगी दिसली. ती आणि तिचं कुटुंब असेल कदाचित. मग कदाचित ही मुलगी तीच तर नसेल ना? पण आता हे सगळं तुम्हाला का सांगतेस? राज्याभिषेकाच्या वेळी मला त्या मुलीला पाहायचे होते. तुझं तिच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून माझी आणि तिची भेट होऊ शकली नाही. म्हाळसा, अगं मी देखील मनापासून त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत होते. अगं तू माझ्याशी असं का वागते आहेस? माझ्याशी धड बोलत नाही आहेस अगं तू? तुझा माझ्यावरचा राग गेला नाहीये का? लतिका, याचं उत्तर तुला चांगलंच ठाऊक आहे. हो, मला तुझा राग आला आहे. लतिका, मी तुला केवळ एकच काम करायला सांगितले होते. एकच काम. इतकंच की राज्याभिषेकाच्या वेळी येणाऱ्या लोकांमध्ये त्या मुलीला शोधायचे. इतकंही काम तू करू शकली नाहीस? गडाच्या पायथ्याशी एखादी मुलगी बसली असेल तर ती मुलगी यांची भक्त बानूच असेल असे नाही. केवळ तुझ्यामुळे माझी तिच्याशी भेट होऊ शकली नाही. म्हाळसा, म्हाळसा, आपल्याला उद्या नेवासाला प्रस्थान करायचंय. प्रस्थानाची सर्व तयारी झाली आहे ना? अहो मी काय म्हणतोय? हो ना. अहो मी मगाचपासून पाहतोय. कसला एवढा विचार करताय आपण? अहो, राज्याभिषेकाच्या वेळेला मायसा मला खूप काळजीत वाटली. त्याआधीही आपण जेजुरीत आलो तेव्हा अतिथी कक्षात लक्ष्मी देवी आल्या होत्या. त्या आणि मायसा बाजूला जाऊन काहीतरी बोलत होत्या. मला बाई मायसाची खूप काळजी वाटते. हे असं काही जाणवलं किंवा बघितलं ना की महाशास्त्रींचं बोलणं सारखं आठवत राहतं. अहो मला देखील म्हाळसाची काळजी वाटतेच ना. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे राज्याभिषेकाच्या वेळी म्हाळसा मला काळजीत दिसली नाही. उलट श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी किती आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. खरंच सारं काही सुरळीत होतंय ना. मनाला कितीही समजावलं तरी काळजी काही संपत नाही. आपण फार काळजी करू नका. सर्व काही चांगलेच होईल. आई, बाबा, काय बोलणं चाललं आहे? म्हाळसा,
आम्ही उद्याच्या प्रस्थानाविषयी बोलत होतो. बाबा म्हणजे तुम्ही उद्या नेवासेला जाणार? अजून काही दिवस थांबला असतात तर मला देखील बरे वाटले असते. नाही माळसा, आम्ही इथे आलो तुझा सुखाचा संसार चाललेला पाहिला, श्री खंडेरायांचा राज्याभिषेकही पाहिला. डोळ्याचं पारणं फिटलं बघ अगदी. आता खरंच खरंच आम्हाला निघायला हवं. आणि कितीही झालं तरी हे लेकीचं सासर आहे, हे कसं विसरून चालेल म्हाळसा? हे बघ माळसा, तुझा जेजुरीत सुखाचा संसार पाहून फार बरं वाटलं बघ. पण तुझं दायित्व अजून वाढलंय, हे विसरू नकोस. तू आता जेजुरीची सम्राज्ञी झालीस. सगळ्यांची काळजी घे. कोणाचं मन दुखावलं जाईल असं वागू नकोस. असा सुखाने संसार कर. घेशील ना काळजी? हो आई. देवा, आता कधी एकदा उद्याचा दिस उगवतोया आणि म्या तुम्हासनी भेटते हाय असं झालंय बघा. आणि देवा, तुम्हासनी अजून एक सांगायचं होतं बघा. म्हणजे महाराज म्हणले म्हणून म्या नाही थांबले. मला बी लई वाटत होतं की तुमची भेट व्हावी म्हणून. राज्याभिषेकाला तुम्हासनी भेटता आलं नाही नव, पण आता उद्याच्याला तुमची भेट होणार. ए बानू, अगं रात लय झाली या, झोप की आता. वय बापरे, एक सांगू का? मला झोपच येत नाही आहे बघ. हे म्हणजे काय झालं हसाया? नाही, काय नाही. अरे आजा, कशी झोप येणार तिला? उद्या खंडोबांची भेट होणार आहे ना व. त्याचाच विचार करत असेल ती. ए बानू, तुला एक सांगू, तुझ्यामुळे ना मला खंडोबाचं राज्याभिषेक बघायला मिळालं बघ. वय ग बानू, तुझ्यामुळे मला देवांचं दर्शन झालं बघ. बानू, आज देवाचा राज्याभिषेक काय सदर झाला ग. बर कुठनं लोक आली होती. लई लोक जमा झाली होती बघ. अगं ते तर आहेच, पण देवाचं रूप पण काही सुंदर दिसत होत ग. देव जेव्हा बाहेर आले ना लोकांनी दर्शन द्याया, त्या ढगातून देवाने फुलं टाकली की ते बघून ना माझं मन भरून आलं ग. होय रे बा. बानू, ते महाराज पण होते ग तत. ते काय करत होते? अगं ते काय ते एकदा महाराज म्हणले होते मला. हा अगं इधी का काय असतात म्हणून. जेव्हा कोणतं बी चांगलं काम असेल ना तेव्हा करतात बघते. होय का? आणि मग आणि समधीकडं कसा भंडारा उधळला होता ग. होय होय, जेजुरी ना स्वाण्याची दिसत होती बघ. राज्याभिषेकाची जी कल्पना मी केली होती
त्याही पेक्षा सुंदर सोहळा झाला. लोकांचं प्रेम पाहून, त्यांचा उत्साह पाहून मला एक खात्री मात्र निश्चित पटली आहे की या सर्वांचंच जेजुरी गडाशी अनंत काळापर्यंत एक नातं निर्माण झालं आहे. राज्याभिषेकाचे विधी सुरू असताना राजाची सांगितलेली व्याख्या, राजदंड विधी, मुकुट चढवण्याचा विधी, हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. मला हे खूप आवडलं. राज्याभिषेक हाही एक सामाजिक संस्कारच आहे. त्यामुळे अर्धांगिनीच्या नात्याने म्हाळसा तुझे आता दायित्व वाढले आहे. त्यामुळे तुलाही आता राज्यशास्त्र, न्यायशास्त्र समजून घ्यावं लागेल. पण मला हे सगळं कोण शिकवणार? ते मी तुला सांगेनच. एक वेळ शास्त्र समजून घेतले नाही तरी चालेल, पण कोणताही भेदाभेद, पूर्वग्रह न ठेवता ममत्व आणि करुणा असणे हे महत्वाचे. मी ते तुमच्याकडून समजून घेईन. राज्याभिषेकाच्या शेवटी लोकांची इतकी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटले. तुम्हाला पाहायला लोक किती दूरवरून जेजुरी गडावर आले होते. आता तुला कळलं असेल की मी या लोकांसाठी, माझ्या प्रिय भक्तांसाठी लगेच धावून का जात होते. हो, मला ते पटलं. आकाशातून देवांनी केलेली पुष्पवृष्टी पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यात मी हे पहिल्यांदा पाहिलं होतं. पण म्हाळसा, ती पुष्पवृष्टी केवळ माझ्यासाठी नव्हती, तर ती तुझ्यासाठीही होती. पण मी तर नेवासेतून आलेली मुलगी आहे. तुमच्याविषयी असलेली माझी भक्ती काय आहे हे मला माहित. पण मी कोण आहे हा प्रश्न मला त्यावेळी पडला. खरंच मी कोण आहे? ते तुला स्वतःलाच शोधायचे आहे. पण तुम्ही माझ्यासोबत आहात ना? म्हाळसा, तू कोण आहेस ह्याचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरही अनंत काळापर्यंत मी तुझ्या सोबतच असणार आहे. मी तुझाच असणार आहे. अंगास हिताय वय तुम्ही? रंग्या, तू आला होतास वय हत? आणि मग तुला काय वाटलं? तू न सांगता आलास तर मी येणार नाही वय? आमचं कवापासून ठरलं होतं याच ते. होय का? मग अजून का थांबला हाय स्वतः? जा की वस्ती व. तुला काय करायचं आहे का? म्हणजे तुम्ही इथं काय करताय? होय का बानू? आमासनी थांबायचं हाय हातच. मन भरलं नाही होय का अजून? का जेजुरी बघायची राहिली अजून? ए रंग्या, काय बी म्हणा, पर दणक्यात झाला राज्याभिषेक खंडोबाचा. काय ती श्रीमंती म्हणायची, काय ती देवाचं रूप. आजा, मला एकदा असं वाटलं का तुम्ही बी राज्याभिषेकाला आलायसा काका.
म्हणजे दिसल्यागत झालं होतं राजवाडात तत. पण पुण्यात मग कुठं दिसलंच नाही. म्हणलं राहिलं ती. बानू, तो एक पाहिलंच का ग? खंडोबाची बायको बी होती तत. मला ही ठाऊच नव्हतं खंडोबाचं लगीन झालंय ती. काय देवीच दिसत होती नाही खंडोबाची बायको? ऐका नाही बानू? वय मला एक सांग बानू, खंडोबाचं लगीन झालंय ही तुला ठाऊ होतं का ग? वय का? नाही बोलली नाही कवा. मलाच काही वस्ती कुणाला बी ठाऊ नाही हे. अरे तुला कशा पाय सांगू परम्या? आणि आता झालंय का तुझं काय विचारायचं आहे ते? नाही झालं की अजून काय नाही. चला आता वस्ती जाऊन ही समज सांगाय पाहिजे. म्हणजे खंडोबाचा राज्याभिषेक कसा झाला, खंडोबाचं लगीन बी झालंय, सांगाय पाहिजे का नाही? चला येऊ का? मायसा, आता आम्ही निघालो. पुन्हा कशी भेट होईल माहित नाही. काळजी घे. हे केवळ तुझं सासर नव्हे, तर एवढ्या मोठ्या राज्याचं दायित्व तुझ्यावरही आहे. तेव्हा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव. कारण असल्याशिवाय रागवते का मी? म्हाळसा, तू नेवासाला नाहीस याची अजूनही सवय झाली नाही. मनाला पटतच नाही की तू आमच्या सोबत नाहीस ते. पण तुझा संसार पाहून खूप समाधान वाटले. लतिका, तू बरी आहेस ना? तुला काही हवंय का? नाही, नको. दोघी एकमेकींची काळजी घ्या. आणि काही लागलेच तर सेवकांकडे निरोप पाठवा. म्हाळसा, खरं तर तुम्ही यांना थांबण्याचा आग्रह करायला हवा होता आणि तुम्हीही लगेच निघालात. अहो, खरं तर मुलीच्या घरी पाणीही घेऊ नये अशी रीत आहे. पण माझंच मन राहावे ना, म्हणून माझ्यासाठी एक दिवस हे आधी यायला तयार झाले. हे तुमचंच घर आहे, केव्हाही या. खूप छान झाला राज्याभिषेकाचा सोहळा. म्हाळसानेही खूप काम केले आहे या सोहळ्यासाठी. आमच्या माणसाची तुम्ही सगळे काळजी घेताच, पण तिला सांभाळूनही घ्या. हे म्हणजे ए बा, आता चल की बिकी बिकी. वय वय, आलो आलो. आता आज परघा इथंच आहेस की? अगं म्हणजे अजून यो सारा गड चढून जायचं आहे आणि आज खंडोबासनी बघायचं आहे ना. मग असं सावकाश जायचं वय? ए बानू, वाई दम खाऊया की हा? ए बा, आत्ता ना गर. अरे वाटल्यास गडावर जाऊन बसू झालंच तर, पर आत्ता आधी एकदाच गडावर जाऊ बघ.
तू काही विश्रांत घेऊ देणार नाहीस बघ हा? जोवर देवाच्या तुझी भेट होत नाही ना तोवर तू काय गप बसणार आहेस वय हा? चला देवा खरंच आहे बघा. आता कधी एकदा तुम्हासनी पाहते असं झालं आहे मला.